मित्रांनो, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये परत एकदा वणवा पेटलेला आहे। महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणातील आंदोलकांनी 5 ऑक्टोबर पासून जलत्याग सुद्धा केलेला आहे। परिस्थिती इतकी भीषण असताना मीडियाकडून जाणीवपूर्वक हे आंदोलन दुर्लक्षित केले जात आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना आधी NPS आणि आता UPS या योजना देऊन त्यांची दिशाभूल करणारे सत्ताधारी व विरोधक मात्र जुन्या पेन्शनची मलाई गेली अनेक वर्षापासून चाखत आहेत। सत्ताधारी आणि विरोधक यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे काही बाबींचा उल्लेख या ठिकाणी प्रकर्षाने करावासा वाटतो। आज आपल्या देशातील लोकसभेचे 3580 आणि राज्यसभेचे 508 असे एकूण 4088 खासदार माहिती एका महिन्याला किती रुपये पेन्शन उचलतात? 70,000 करोड रुपये, आणि ते पण प्रत्येक महिन्याला। महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एका दिवसासाठी जरी आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आलात तरी तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहणार। फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये तुम्ही एका दिवसासाठी जरी आमदार म्हणून निवडून आलात तरी तुम्हाला कमीत कमी 50,000 रुपये इतकी पेन्शन मिळेल, प्लस मेडिकल अलाउन्सेस विथ अदर बेनिफिट्स। झारखंड जे आपल्या देशातील वन ऑफ द अंडर डेव्हलप स्टेट आहे, त्या ठिकाणी सुद्धा या आमदारांना मिळणारी पेन्शन 40,000 रुपयापासून सुरू होते। आणि एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्यासाठी खूप शॉकिंग असेल, झारखंडच्या सर्व मंत्र्यांचा इन्कम टॅक्स तेथील सरकारी रकमेतूनच भरला जातो। मागील वर्षी त्यांनी 5 कोटी रुपये इतका इन्कम टॅक्स भरला होता। आपल्या देशामध्ये जर का तुम्ही सुरुवातीला आमदार असाल आणि नंतर खासदार म्हणून निवडून आलात तर तुम्हाला दोन्ही पदांच्या पेन्शन आयुष्यभर मिळत राहतील। अभी तक खुद नहीं खोला तो और एक सुन लो। आपल्या भारतीय रेल्वेला ना दरवर्षी 2000 कोटी रुपयांचे नुकसान होत होते, तर त्यांनी सिनियर सिटीजनला जी सबसिडी मिळत होती ती कॅन्सल केली, पण आपल्या प्रिय मंत्र्यांना मिळणाऱ्या मोफत रेल्वे आणि विमान प्रवासाला धक्का सुद्धा लागू दिला नाही। आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 16 नुसार आपल्याला इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीची शाश्वती दिल्या जाते। जुन्या पेन्शनच्या बाबतीत असा भेदभाव हा आर्टिकल 16 चे उल्लंघन नाही का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करून नक्की सांगा।